सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी। रणमेता हिंदी प्राथमिक विद्या मंदिरमधून जे शालेय पोषण आहार आहेत ॲपे मालवाहू रिक्षामधून घेऊन जात आहेत। दोन वेळा राहुल गांधी माझ्याकडे पैशांची मागणी केली, म्हणे मॅडम आम्हाला इलेक्शन फंडिंग हवं आहे, तुम्ही आम्हाला इलेक्शन फंडिंग द्या। म्हटलं मी कोणालाही एक पैसा देणार नाही आणि मी हा पैसा आणेल कुठून। म्हटलं अहो तुम्ही वॉर्ड मेंबर आहे तर तुम्ही गली रस्ते हे सगळं लक्ष ठेवा, हे घडी घडी येऊन तुम्ही गुंड्यांसारखी मागणी काय करतात, खंडणी काय मागतात। म्हटलं तुम्ही सीओनकडे तुमची तक्रार करते। मसूर डाळचा एक कट्टा आणि मटकीचा एक कट्टा याप्रमाणे आम्ही एका खोलीमध्ये ठेवले आणि ते सील केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर यांनी मला धक्कामुक्की केली, मला शिवीगाळ केली, अश्लील शब्दांचा यांनी माझ्याशी वापर केला। एक महिला अधिकारीला हे लोक वॉर्ड मेंबर असून यांचं काम लोकांची सेवा करणं आहे की अधिकाऱ्यांना छळणं आहे। पाहिलं की मॅडमने आरोप ठेवले, धक्काबुक्की केली गेली, शिवीगाळ करण्यात आली, वारंवार तुम्ही त्यांना हॅरेसमेंट करता, असे आरोप तुमच्यावर ठेवण्यात आलेले, काय मागचं कारण काय? हे सगळे बिनबुडाचे शब्द आहे। आणि हे माझ्याकडे 2-3 वेळेस आले फंडिंग मागायला, पैसे मागायला, काही ना काही निमित्ताने हा त्रासच देत राहतो मला। याला इन्सल्ट करून हाकलला। मी सीओच्या नावाने अर्ज पण लिहिलं होतं की हा मेंबर नसताना हा येऊन इथे दबाब करतो, हे करतो। तुम्ही आवटेंना फोन लावला तर आवटेंने म्हटलं जाऊ दे, मी त्याला समजून घेऊ म्हणून मी ते अर्ज ठेवले। नाही बिलकुल बोलायला सर, जर काही एवढं बोलते तर बोलायला हरकत नाही। माझ्या संदर्भात हर एक जण बोलतील, शाळेतले सर तुमच्या संदर्भात तुझ्याबद्दल बोलतील ना, माझ्याबद्दल पण बोलतील। आणि तुम्ही मेंबर नसताना माझ्या इथे येऊन दबाब करतात, इलेक्शन फंडिंग मागतात, नाही तर हे आरटीआय मध्ये टाकेल, ते आरटीआय टाका ना, आरटीआय माझा स्वभाव, माझा भुसावळ ठीक आहे, ओके, स्वभाव कसा आहे, फंडिंग मागणारा मी सगळं माहिती पडेल। लोकांचं धान्य अश्लील शब्दांनी तुम्ही पैसे खाणारे लोक आहे आणि तुम्ही मला शिवीगाळ केली, धक्का मारला, माझ्या मिस्टरांची हातापाय केली, आलं लक्षात? असे मेंबर असतात का? गाडी पकडल्यावर ते पैसे अरे पकडल्यावर कशाला म्हणतात? दुसरा डोळा कोणी असं चोरीचं काम करतं का? एवढी तर समज असली पाहिजे ना। रात्रीच्या अंधारात केलं का की शाळा सुनसान होती तेव्हा केलं का? सगळ्यांच्या समोर छाती टोकून करते, याचा अर्थ कुठे नेते मी? पहिले स्वतःला तुम्ही पहा किती क्लीन आहात तुम्ही। मला माझी स्वतःची पावती मुलं जेवण करतात, तो म्हणे हे जेवण होतं, हे थोडंसं फेकलं का तो आम्ही तुमचा फोटो काढतो, द्या पैसे, असं केलं तर द्या पैसे। मी नाही देते यांना पैसे, कशाचे पैसे? इलेक्शन लढतो तर स्वतःच्या जीवावर लढत द्या, लोकांच्या फंडिंग वरती नाही। त्याच्या जीवावर लढता मॅडम आम्हाला। आणि कोणत्या लेडीज अधिकारीला असं अपशब्द बोलून धक्काधक्की लोटालोटी करण्याचं काम नाहीये, समजलं? तू किती घाटशिरी दिली मला तिथे, ओके। आणि माझ्या मिस्टरांनी ऐकलं तू धक्काबुक्की केली त्यांना। लाखो रुपयाचं दान करणारी बाई मी काय अशा चोरी चपाट्याने करणार? माझं फॅमिली बॅकग्राऊंड पण नाहीये तसं, नाही तर तुमचं काढून दाखवा। तर तुम्हाला या ठिकाणी पाहिलं की मॅडमने आरोप ठेवले, धक्काबुक्की केली गेली, शिवीगाळ करण्यात आली, वारंवार तुम्ही त्यांना हॅरेसमेंट करता, असे आरोप तुमच्यावर ठेवण्यात आलेले, काय मागचं कारण काय?
हे सगळे बिनबुडाचे शब्द आहे. माझी पावती मी स्वतः देणं आणि माझ्या वार्डातल्या लोकांना आणि इकडच्या शाळेमधल्या पालकांना विचारू शकता. आणि राहिली दुसरी गोष्ट, मी माझ्या वार्डामध्ये फिरताना ही गाडी जात होती, ही डीएलचा मागे पकडली मी. ही गाडी ड्रायव्हरला विचारलं कुठे चालली, तो विकायला घेऊन जात होता. तसं ते त्यांनी शब्द विकलेले म्हणजे शब्द बोललेले आहे, त्याची रेकॉर्डिंग पण आहे आमच्याकडं. आणि जे काय चौकशीमध्ये ते सिद्ध होईलच. बरं, आता तुमचं रेकॉर्डिंग आहे का त्याची? मोबाईल स्विच ऑफ झाला आहे. बरं, तसं प्रूफ तुमच्याकडे की तो असं बोललेला आहे की मी विकायला घेऊन चाललोय, हो. असं रिक्षा चालक बोललेला आहे? आणि ज्याला विकणार होते दुकानदाराचं नाव दुकानदार काय, दुकानदाराचं नाव काय वगैरे? लड्डा योगेश काहीतरी ते नाव आहे, पण मी ओळखतो त्या दुकानदारावर. कुठले राहणार ते? खूप महिन्यापासून चाललंय. कुठे राहतात ते, काही ओळखतात? तसं ऍड्रेस त्यांचा माहित नाही, इतकं माहिती ती दुकान त्यांची. बरं, हे तांदूळ विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवण्यासाठी असतं. ते बाहेर इथून तिथं चालले आणि ते पण झाकून जात होते. त्याचा मला काहीतरी डाऊट वाटला म्हणून मी थांबवलं. आता ते मॅडम लोकांनी सांगितलं की स्टॉप करता त्या शाळेला. ती शाळा आहे JTS ला, तिथून तिथं जात आहे. शिफ्ट करताना त्यांच्याकडे काही अधिकृत पावत्या वगैरे काहीच होतं का, असं बघितलं का आपण? अधिकृत पावत्या कोणत्याही संदर्भात त्यांच्याकडे न होत्या. मी विचारणा केली, जो दुकान मालक होता तिकडून पळून गेला तो. अच्छा, आणि ड्रायव्हरला इकडे ठेवून दिला. बरं, ठीक. त्यांचा मला फोन आला की रणमेहता हिंदी प्राथमिक विद्या मंदिरमधून जे शालेय पोषण आहार आहेत FA मालवाहू रिक्षामधून घेऊन जात आहेत आणि आम्ही शाळेच्या गेटच्या बाहेर ती गाडी थांबवून ठेवलेली आहे. तात्काळ मी तिथे उपस्थित झालो आणि त्यामध्ये शाळेत पुन्हा त्या कट्ट्या आणल्यानंतर त्या तांदळाचे 20 कट्टे, हरभऱ्याचा 1 कट्टा, मसूर डाळचा 1 कट्टा आणि मटकीचा 1 कट्टा याप्रमाणे आम्ही एका खोलीमध्ये ठेवले आणि ते सील केलेलं आहे. यानंतर शालेय पोषण अधीक्षक सध्या 2 दिवस रजेवर आहेत. ते हजर झाल्यानंतर याबाबत सविस्तर चौकशी केली जाईल. या माल कोणी आणला, कोणी टाकला आणि तो कशासाठी कुठे नेला जात होता याबाबत योग्य तो अहवाल ते आमच्या कार्यालयात सादर केल्यानंतर आम्ही शिक्षणाधिकारी प्राथमिक साहेबांकडे अहवाल सादर करणार. राहुल बोरसे यांनी सुद्धा यामध्ये तक्रार म्हणजे केलेली आहे माझ्याकडे. नेमकं काय घडलेलं आहे? सर, जेव्हापासून मुख्याध्यापिका झाली तेव्हापासून पूर्वी पण लिंपसला आमची भागशाळा आहे आणि माझ्या मुख्याध्यापिका बनल्याच्या आधीपासून इथूनच माल तिथे जात होता आणि तिथे पण कुठे माल जात होता? कुठे? लिंपसला छात्रस्मृती भवन असं प्रायमरी सेक्शन आपलं चालतं, हिंदी मराठी माध्यमचं. पूर्वी माझ्यापासूनच नाही, पूर्वीपासूनच तिथे जात होतं माल असं, आणि रिक्षामध्येच जाईल माल. त्याच्यानंतर मी मुख्याध्यापिका झाल्यापासून 2 ठिकाणी तसं रिस्क नको, हा हेड ऑफिस आहे म्हणून मी तिथे स्टॉप केलं आणि इथे बनवायला सुरुवात केली. मग हेच लोकांनी मला वारंवार त्रास दिला की इथे बनतो तिथे बनत नाही, मग ते असं होऊ शकतं तसं होऊ शकतं. हे 1-2 वेळा राहुल बोरसे माझ्याकडे पैशांची मागणी केली. मग त्यावेळेलाही मी त्यांना म्हटलं तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आले, म्हणे तुमचं मी RTI टाकतो, तुम्ही हे सगळं मला स्टॉक वगैरे दाखवा, हे करा. म्हटलं मी तुम्हाला स्टॉक दाखवणार नाही, तुम्हाला RTI वगैरे काय टाकायचं ते तुम्ही टाका. म्हणे मॅडम आम्हाला इलेक्शन फंडिंग हवं आहे, तुम्ही आम्हाला इलेक्शन फंडिंग द्या. म्हटलं मी कोणालाही 1 पैसा देणार नाही आणि मी हा पैसा आणेल कुठून म्हटलं. मग त्याच्यानंतर हे बळजबरीने ग्राउंडवरती यायचे आणि आता मुलं आहेत जेवतात, आपण मोठे सुद्धा लग्न कार्यांमध्ये खाऊन पिऊन आपण उष्ट पाडतो. आता ते मुलं काही खातात, काही फेकून पण देतात. तर मग हा स्वयंपाक चांगला नाही का, मग हे मुलं का फेकतात, मग आम्ही मीडियामध्ये देतो, मग आम्हाला पैसे द्या, असं यांचा वारंवार त्रास सुरू आहे. आणि मी CEO साहेबांना मी यांना हे पण म्हटलं की अहो तुम्ही वॉर्ड मेंबर आहे तर तुम्ही गली रस्ते हे सगळं लक्ष ठेवा, हे घडी येऊन तुम्ही गुंड्यांसारखी मागणी काय करतात, खंडणी काय मागतात. म्हटलं तर मी CEOंकडे तुमची तक्रार करते. मग त्याच्यानंतर मी तक्रार करण्यासाठी अर्ज पण लिहिला होता. मग त्याच्यानंतर काही वरिष्ठ असे नगराध्यक्ष होते, नगरसेवक होते, तर त्यांनी म्हटलं जाऊ दे मॅडम आम्ही त्याला समजून देऊ, पण यांचा मला वारंवार पैशांसाठी त्रास असतो आणि हे वारंवार मला त्रास देतात. आणि आज पण भागशाळेमध्ये माझी गाडी चालली होती आणि इतके दिवसा ढवळे कोणी असं काळं काम करत नाही. माझी गाडी जात असताना यांनी दादागिरीने एवढे लोक गोळा केले, तिथे अडवलं आणि मी त्यांना म्हटलं गाडी जाऊ दे, तुम्हाला जे करायचं. म्हणे नाही तहसीलदार मॅडम येत आहे. म्हटलं ठीक आहे. मी स्वतः तहसीलदार ऑफिसमध्ये गेली आणि त्याच्यानंतर यांनी मला धक्कामुक्की केली, मला शिवीगाळ केली, अश्लील शब्दांचा यांनी माझ्याशी वापर केला. एक महिला अधिकारीला हे लोक वॉर्ड मेंबर असून यांचं काम लोकांची सेवा करणं आहे की अधिकाऱ्यांना छळणं आहे
हे वारंवार पैशांची मागणी करतात आणि खोटे हे करतात की आम्हाला याला या वार्डामध्ये दाखवायचंय, तुम्ही याचं असं प्रमाणपत्र बनवून द्या, तुम्ही याचा असा दाखला बनवून द्या. मी हे खोट्या कामांना चालना देत नाही आणि मी त्यांना वारंवार नकार दिला या गोष्टींचा. बरं, तुम्ही याच्या पुढे काही कारवाई करणार आहेत का? बिलकुल. याच्यानंतर मी चौकशीमध्ये जे काही आहे मी चौकशीला सहकार्य करायला तयार आहे आणि याच्या पुढे मी न्याय प्रविष्ट करणार ही गोष्ट. तुझा कोई क्या पहचाने, जो तन लागे सो तन जाने. बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है. बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.